students, today we are going to discuss about different properties, desirable properties of the refrigerants. Okay. Now there are properties are categorized in three groups. There is first one, that is thermodynamic properties. Thermodynamic properties that are related with the temperatures of the refrigerant. Okay. Second thing, that is chemical or safe working properties. Okay, and it describes, that is related to safe working of the refrigerant. And third one, that is physical properties. Physical properties that is related with stability, viscosity, leakage tendency, okay, and corrosiveness of the refrigerant. Now we will discuss one by one every property. Okay, in that first one, that is thermodynamic properties. Now thermodynamic properties are related with the temperature of the refrigerant. That is related with the temperature of the refrigerant. Now first one, that is boiling point. Okay, now that is a boiling point. Boiling point. Boiling point is the temperature at which the refrigerant starts to boil. It means that as we know, the boiling point of the water, that is about 100 degrees Celsius at atmospheric temperature. Atmospheric temperature ला waterचा boiling point जो आहे तो 100 degrees Celsius आहे. It means that the water will boil at 100 degrees Celsius and it will start to convert into vapors. म्हणजे लिक्विड चं कन्वर्जन जे आहे ते वेपर मध्ये होणार आहे. ते कशामध्ये होणार आहे? वेपर मध्ये होणार आहे. ओके, नाउ इफ वी यूज वॉटर एज अ रेफ्रिजरंट, ओके, जर आपण वॉटर रेफ्रिजरंट यूज केला आणि जर आपल्याला या ठिकाणी बघा वॉटर लिक्विड फेज मध्ये असताना फक्त सेन्सिबल हीट काय करेल? ऍब्सॉर्ब करून घेईल. If it absorbs its latent heat, then it will get vaporized. जर वॉटरनं latent heat absorb केली, बघा वॉटर समजा जे आहे ते समजा 10 डिग्री सेल्सिअस ला आहे इनिशियली, ओके, आणि हे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करेल? हीट ऍब्सॉर्ब करून घेईल. ती हीट कोणती असेल? सेन्सिबल हीट. हीट कोणती असेल? सेन्सिबल हीट. आणि अबव 100 डिग्री सेल्सिअस ज्यावेळी याचं किंवा पुन्हा जर याने हीट ऍब्सॉर्ब करून घेतली तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? वेपर मध्ये होणार आहे. लिक्विड, लिक्विड आणि वेपर. ओके, ही जी हीट असेल ती कोणती असेल? लॅटेंट हीट, बिकॉज फेज चेंजिंग इज देयर. मग बघा या ठिकाणी फक्त सेन्सिबल हीट लिक्विड काय करतं? ऍब्सॉर्ब करतं. वेपरायझेशन झाल्यानंतर त्याची लॅटेंट हीट सुद्धा ऍब्सॉर्ब होते. ओके, नाउ इफ इट ऍब्सॉर्ब्स इट्स सेन्सिबल अँड लॅटेंट हीट इन वन पास, द कॅपॅसिटी ऑफ द युनिट दॅट विल बी मोर. फक्त त्याला सेन्सिबल हीट जर ऍब्सॉर्ब केली तर कमी हीट काय करणार आहे? ते ऍब्सॉर्ब करणार आहे. सेन्सिबल आणि लॅटेंट हीट दोन्हीही ऍब्सॉर्ब केल्या तर ते जास्त हीट ऍब्सॉर्ब करू शकतं आणि युनिटची कॅपॅसिटी काय होऊ शकते? वाढू शकते. आता आपण जे रेफ्रिजरंट वापरणार आहे रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये, दॅट रेफ्रिजरंट ऍब्सॉर्ब्स हीट इन इव्हॅपोरेटर अँड गेट वेपराइज. इव्हॅपोरेटर मध्ये काय करणार आहेत? ते रेफ्रिजरंट हीट ऍब्सॉर्ब करून घेणार आहेत आणि वेपर मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता वेपर मध्ये कन्वर्ट होत असताना ते त्याची लॅटेंट हीट ऍब्सॉर्ब करून घेईल. आता वेपर मध्ये कन्वर्ट होत असताना त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. बॉइलिंग पॉइंट समजा जर जास्त असेल तर प्रॉब्लेम काय येईल बघा? ऍट हायर टेम्परेचर्स, ओके, जास्त टेम्परेचरला काय होईल? ते वेपराइज होईल आणि आपल्याला लो टेम्परेचरची सिस्टीम जी आहे ती मेंटेन ठेवता येणार नाही. दॅट्स वाय द बॉइलिंग पॉइंट ऑफ द रेफ्रिजरंट ऍट ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. बॉइलिंग पॉइंट जो आहे तो कसा असला पाहिजे? कमीत कमी असला पाहिजे, मग मिनिमम असला पाहिजे. ओके, दॅट शुड बी लो ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. at
म्हणजे वॉटर जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. ओके, आता मी काही रेफ्रिजरंट घेतो बघा. R11 जो रेफ्रिजरंट आहे बघा या ठिकाणी, R11 जो आहे रेफ्रिजरंट, त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो 23.77 प्लस 23.77 बॉइलिंग पॉइंट रेफ्रिजरंट. ओके, नेक्स्ट रेफ्रिजरंट मी घेतो दॅट इज R12. R12 जो रेफ्रिजरंट आहे त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे दॅट इज -29 डिग्री सेल्सिअस. Okay, next R22 that is -41. ओके, तर बघा या ठिकाणी जर बघितलं आपण -41 -29 प्लस 23.77, तर हा जो रेफ्रिजरंट आहे हा प्लस 23.77 डिग्री सेल्सिअसला काय होतो, बॉईल होतो, म्हणजे तो वेपराइज होतो. ओके, आणि जर मला सिस्टीम -10 डिग्री सेल्सिअसला ठेवायची असेल तर या ठिकाणी हा जो रेफ्रिजरंट आहे तो या टेम्परेचरला वेपराइज होणार नाही, लिक्विड फॉर्म मध्ये ऍज इट इज काय होईल, कॉम्प्रेसरला पास होईल. दॅट्स वाय बॉइलिंग पॉइंट शुड बी ऍज लो ऍज possible. One more refrigerant ammonia, we know R717. Okay, that is ammonia. Its boiling point is about -33.3. Okay, that's why the low boiling point refrigerants are preferred. Okay, next one that is freezing temperature. Freezing temperature. तर फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे काय बघा, इट इज द टेम्परेचर ॲट विच द रेफ्रिजरंट or the media will ceases to flow or that will get solidifies. Okay, आता वॉटर जर आपण कन्सिडर केलं तर वॉटरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, वॉटर फ्रीज होतं. असं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर काय होतं, फ्रीज होतं. तर प्रॉब्लेम काय होईल बघा, इफ आय हॅव टू मेंटेन द सिस्टीम ॲट -10 डिग्री सेल्सिअस, -10 डिग्री सेल्सिअसला मला जर सिस्टीम मेंटेन करायची असेल, इव्हॅपोरेटर टेम्परेचर मेंटेन करायचं असेल, तर मी त्या ठिकाणी वॉटर यूज करू शकतो का, नाही यूज करू शकतो. कारण काय, इव्हॅपोरेटर मध्ये मला मेंटेन करायचं आहे -10 डिग्री सेल्सिअस, पण वॉटर जे आहे ते काय होतं, 0 डिग्री सेल्सिअसलाच काय होतं, या ठिकाणी फ्रीज होणार आहे. म्हणजे इव्हॅपोरेटर मध्ये ते फ्लो होणार नाही, ते सिस्टीम काय करेल, चोकअप करेल. दॅट्स वाय द फ्रीजिंग टेम्परेचर ऑफ द रेफ्रिजरंट शुड बी low. That freezing temperature should be low as possible, as lower temperature should be there. Okay, now take example of some refrigerants. Okay, freezing temperature at atmospheric temperature, atmospheric pressure, that is R11. Okay, आता या ठिकाणी बघा रेफ्रिजरंट म्हणतो मी. Okay, its boiling temperature, boiling point and freezing point. From boiling temperature and freezing temperature. Okay, तर बघा R11 जो आहे, R11 त्याचं बॉइलिंग टेम्परेचर जे आहे बघा, R11 चं प्लस 23.77, तर त्याचं फ्रीजिंग टेम्परेचर जे आहे दॅट इज -111 डिग्री सेल्सिअस.
that is in degree Celsius. Degree Celsius. Okay. Next R12 minus 157 degree Celsius. Next R22, that is minus 160 degree Celsius. Okay. Ammonia, that is minus 77.8 डिग्री सेल्सिअस. तर याचं बॉइलिंग टेम्परेचर जे अमोनियाचं होतं ते किती होतं बघा, -33.3. ओके. R22 चं किती होतं बघा, -41. आणि R12 चं किती होतं बघा, दॅट इज -29 डिग्री सेल्सिअस. तर याचं बॉइलिंग टेम्परेचर, आता वॉटर जर मी कन्सिडर केला, ओके, याच्यामध्ये तर 0 डिग्री सेल्सिअस त्याचं बॉइलिंग टेम्परेचर असेल, आणि सॉरी बॉइलिंग टेम्परेचर दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस, आणि 0 डिग्री सेल्सिअस काय असेल, फ्रीजिंग टेम्परेचर असेल. फ्रीजिंग टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आता जर मला सिस्टीम बघा -155 इतक्या टेम्परेचरला समजा जर मला सिस्टीम जर मेंटेन करायची असेल, तर मी या ठिकाणी बघा अमोनिया वापरू शकतो का, नाही वापरू शकत. या ठिकाणी R11 वापरू शकतो का, नाही वापरू शकत. ओके, सॉरी -55 बॉइलिंग टेम्परेचर, हा ओके ओके. त्याच्यानंतर बघा कोणता हा वापरू शकतो का, R12 वापरू शकतो, R22 वापरू शकतो का, वापरू शकतो. कारण बिकॉज these refrigerants will not get freeze at -155 डिग्री सेल्सिअस. ओके. जर मला एखादी सिस्टीम समजा 20 डिग्री सेल्सिअसला मेंटेन करायची आहे, at that time I can use water as a refrigerant. 4 डिग्री सेल्सिअसला मेंटेन करायची आहे, I can use water as a refrigerant. ओके. कारण वॉटर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, फ्रीज होतं. That's why freezing point should be as low as possible. As low as possible. As low as possible. That is the freezing point. Okay. Check down the readings of this. Next, that is evaporator and condenser pressure. Evaporator and condenser pressure. Evaporator and condenser pressure. Evaporator and condenser pressure. Okay. Now we have seen in our test rig. Test rig मध्ये दोन प्रेशर दाखवलेली होती बघा. एक प्रेशर होतं कंडेन्सर प्रेशर आणि दुसरं प्रेशर होतं ते इव्हॅपोरेटर प्रेशर. आणि दोन्हीही प्रेशर जी होती ती सेम दाखवली होती बिफोर स्टार्टिंग द युनिट. ओके. दोन्ही प्रेशर गेज जे होते त्यांचा लिस्ट काउंट जो होता तो लिस्ट काउंट डिफरंट होता. ओके. पॉइंटर जे आहेत ते वेगवेगळ्या प्लेसला होते, बट द प्रेशर इनसाइड द सिस्टम दॅट इज सेम बिफोर स्टार्टिंग द सिस्टम. ओके. बट दॅट प्रेशर गेजेस शोज सम प्रेशर ऑन दॅट. म्हणजे प्रेशर गेजेस जे आहेत ते काहीतरी पॉइंटर डिफ्लेक्ट होऊन काहीतरी प्रेशर दाखवत होता. बरोबर आहे का. याचा अर्थ काय, तर सिस्टीम जी आहे ती प्रेशराइज्ड सिस्टीम आहे. प्रेशर इनसाइड द सिस्टम दॅट इज more than that of atmospheric pressure. More than that of atmospheric pressure किंवा गेज प्रेशर जे आहे त्याच्यापेक्षा ते जास्त होतं. ओके. Now it means that the pressure in the evaporator and in the condenser side, that should be positive pressure, that should be more than the atmospheric pressure. More than the atmospheric pressure.
सिस्टीम मी ज्यावेळी स्टार्ट केली होती, आपलं युनिट जे आहे ते स्टार्ट केलं होतं, त्यावेळीही आपल्याला इव्हॅपरेटर मधलं जे प्रेशर आहे, म्हणजे ज्यावेळी सिस्टीम ऑफ कंडिशन मध्ये असणार आहे त्यावेळी इव्हॅपरेटर प्रेशर आणि कंडेन्सर प्रेशर सेम असणार आहे. सिस्टीम मी ज्यावेळी चालू करेल कॉम्प्रेसर चालू होईल, कॉम्प्रेसर चालू झाल्यानंतर कंडेन्सर प्रेशर जे आहे ते काय होईल, वाढायला चालू होईल आणि इव्हॅपरेटर प्रेशर जे आहे ते काय होईल, कमी यायला चालू होईल. पण कमी जरी झालं तरीही the pressure inside the evaporator that should be more than that of atmospheric pressure, more than that of atmospheric pressure. Otherwise what will happen, if the system leaks in the evaporator, the air from the atmosphere that will get sucked into the evaporator. जर आतलं प्रेशर जे आहे इव्हॅपरेटरचं सक्शन होत असताना, कॉम्प्रेसर चालू झाल्यानंतर इव्हॅपरेटर मधून सक्शन होत असताना, तर इव्हॅपरेटर मधलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी इव्हॅपरेटर मध्ये जर लिकेज झालं तर ॲटमॉस्फिअर मधली एअर जी आहे ती सिस्टीम मध्ये काय केली जाईल, सक्शन केली जाईल. दॅट विल गेट मिक्स अप विथ दी रेफ्रिजरंट, that may cause for the problem after removing the problem. ओके, म्हणजे तो प्रॉब्लेम आहे लिकेज काढल्यानंतर काय होईल, त्या सिस्टीमला पुन्हा एअर जर मिक्सअप झाली रेफ्रिजरंट बरोबर तर काय होईल, प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे इव्हॅपरेटर प्रेशर आणि कंडेन्सर प्रेशर दॅट शुड बी पॉझिटिव्ह प्रेशर ऑर मोर दॅन दॅट ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नेक्स्ट दॅट इज क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर. क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर. क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, तर क्रिटिकल टेम्परेचर आणि प्रेशर म्हणजे बघा, या ठिकाणी आपण हा टीएस चार्ट किंवा ओके हा टीएस चार्ट काढला होता, टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे हा पीएच चार्ट असा होता आणि टीएस चार्ट जो आहे तो टीएस चार्ट. ओके, हा जो पॉइंट आहे याला म्हणायचं क्रिटिकल पॉइंट. हे जे असेल ते क्रिटिकल प्रेशर आणि हे जे असेल ते क्रिटिकल टेम्परेचर. ओके, या ठिकाणी बघा इकडे काय असतं, लिक्विड असतं, इथं काय असतं, लिक्विड प्लस वेपर, इकडे काय असतं, वेपर असतं. हा जो कर्व आहे हा सॅच्युरेशन कर्व आहे. सॅच्युरेशन कर्व मध्ये इकडली लाईन जी आहे सॅच्युरेशन लिक्विड लाईन, इकडची जी लाईन आहे सॅच्युरेशन वेपर लाईन. सॅच्युरेशन लिक्विड लाईन, सॅच्युरेशन वेपर लाईन. हा जो पॉइंट आहे तो क्रिटिकल पॉइंट आहे. ओके, आता बघा लेफ्ट साइड लिक्विड, इन बिटवीन लिक्विड प्लस वेपर, राइट साइड ओनली वेपर. आता जर समजा प्रेशर या प्रेशर पेक्षा जर वरती असेल आणि टेम्परेचर समजा या टेम्परेचर पेक्षा जर वरती असेल तर रेफ्रिजरंट जो आहे तो कंडेन्स होणार नाही, कंडेन्स होणार नाही. ओके, जर या टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर आलं आणि या प्रेशर पेक्षा कमी प्रेशर आलं तरच रेफ्रिजरंट जो आहे तो लिक्विड फेज मध्ये येईल. अदरवाइज इट विल बी इन वेपर फेज. ओके, दॅट्स वाय द क्रिटिकल प्रेशर and critical temperature that should be as more as possible. Otherwise in condenser it will be difficult to condense or to liquefy the refrigerant. refrigerant जो आहे तो liquefy करणं काय होईल, अवघड होईल. म्हणजे कसं बघा, इथून समजा कॉम्प्रेसर मधनं कॉम्प्रेस केलं, ओके, समजा प्रेशर इथं रीच होत असेल, कंडेन्सरनं समजा कंडेन्स करायला चालू केलं तर या ठिकाणी काय होणार आहे बघा, या प्रेशरला कंडेन्सर प्रेशरला कंडेन्स व्हायला चालू होईल, पण त्याची फेज जी आहे ती चेंज होणार नाही. या पॉइंटच्या खाली लिक्विड आहे, याच्या वरती जे आहे ते काय आहेत, वेपर्स आहेत. हे लिक्विफाय होणार नाही आणि लिक्विफाय जर नाही झालं इट विल ऍब्सॉर्ब ओनली इट्स सेन्सिबल हीट. जर हाच क्रिटिकल टेम्परेचर आणि प्रेशर पॉइंट समजा जर जास्त असेल, या ठिकाणी या पॉइंट ऐवजी इथं समजा प्रेशर जे आहे ते 3 बार आहे, याच्याऐवजी समजा हे क्रिटिकल टेम्परेचर प्रेशर इथं 5 बार आहे. ओके, क्रिटिकल टेम्परेचर प्रेशर जर 5 बार असेल तर ऑटोमॅटिकली हा काय होईल, कंडेन्स होईल, कंडेन्सर मध्ये कंडेन्स होईल, लिक्विफाय होईल. ओके, दॅट्स वाय क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर
should be more. Critical temperature and pressure should be more. Okay, that should be more. Next, that is latent heat of vaporization. Latent heat of vaporization. आता लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन कुठं होतं बघा, तर ते इव्हॅपरेटर मध्ये होईल. लिक्विड रेफ्रिजरंट जो आहे तो वेपर मध्ये कन्वर्ट होईल. हे कुठं होणार आहे, इव्हॅपरेटर मध्ये होणार आहे. आता इव्हॅपरेटर मध्ये लिक्विड रेफ्रिजरंट जर वेपर मध्ये कन्वर्ट होत असेल, इट विल ऍब्सॉर्ब हीट अँड इट विल गेट कन्वर्ट इनटू वेपर्स. ओके, आता त्यानं जर हीट ऍब्सॉर्ब केली आणि तो जर वेपर्स मध्ये कन्वर्ट झाला. ओके, इफ लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इज मोर, लॅटेंट हीट जर जास्त असेल तर लिक्विडचं कन्वर्जन वेपर मध्ये होत असताना तो जास्त हीट ऍब्सॉर्ब करेल. जास्त हीट ऍब्सॉर्ब केली, ऑटोमॅटिकली रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय होईल, वाढेल. दॅट्स वाय लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन शुड बी मोर. शुड बी मोर. याच्यामध्ये आणखीन एक मी पॉइंट ऍड करू इच्छितो, दॅट इज लॅटेंट हीट ऑफ लिक्विफिकेशन. लॅटेंट हीट ऑफ लिक्विफिकेशन. आता लॅटेंट हीट ऑफ लिक्विफिकेशन. लिक्विफिकेशन म्हणजे लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं जातं. वेपर जे आहे ते लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं जातं. तर ह्या कुठं केल्या जातात बघा, कंडेन्सर मध्ये केले जातात. कंडेन्सर मध्ये, कॉम्प्रेसर नंतर वेपरच्या कंडेन्सर मध्ये जातात, त्याचं लिक्विड मध्ये कन्वर्जन करायचं. तर लॅटेंट हीट ऑफ लिक्विफिकेशन जर जास्त असेल तर कंडेन्सरला जास्त वर्क करावं लागेल. जे वेपर रेफ्रिजरंट आहे तो लिक्विड मध्ये कन्वर्ट करायला जास्त वर्क करावं लागेल. दॅट्स वाय latent heat of liquefaction should be as low as possible, so that condenser will liquefy the refrigerant in minimum time or minimum efforts, or minimum power will get required over there. That's why latent heat of liquefaction should be as low as possible. Now these are the thermodynamic properties of the refrigerant. Okay, and that all are related with the temperature and pressure of the refrigerant. Now next type of properties are chemical properties. Okay, in chemical properties, first one, that is flammability. Flammability. Okay, flammability means what? It is the ability of the refrigerant to catch the fire. Fire जे आहे ते catch करायची ability म्हणजे flammability. That's why the refrigerant should be, ideal refrigerant should be non-flammable and non-explosive. Non-flammable or non-explosive. Non-flammable or non-explosive. If the refrigerant is flammable or explosive, then it will catch the fire and that will be a problem again. That's why ideal refrigerant should be non-flammable and non-explosive. Second one, that is toxicity. Okay, now toxicity means whether the refrigerant is toxic or not, म्हणजे विषारी आहे किंवा नाही. Okay, there are some refrigerants which are non-toxic, but when that refrigerants are leaked into the air, the refrigerant will react with the air and it will become toxic. That's why such type of refrigerants which are reactive
reacting with the air and become toxic or toxic in nature. Such type of refrigerants so the refrigerant should be non-toxic. That should be non-toxic. Generally, for domestic refrigerator and the refrigerating system, where the material food material is kept, okay, or the material which is related to the human beings, that stored, okay, over there, generally non-toxic refrigerants are preferred. Next, that is solubility of water. Solubility of water. Now, if the refrigerant is water soluble, okay, what will happen? It will carry the water vapors or water, okay, throughout the system, and that may choke up the system at the expansion devices, okay, that make a problem. That's why that refrigerant should not be soluble in the water, okay, should not soluble in water. Okay, the next, that is effect on stored material. Effect on stored material. Now, refrigerant should not affect the stored material. बघा आता, जर आपण रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये आपला डोमेस्टिक रेफ्रिजरेटर मध्ये काही कंटेंट ठेवले, ओके, फ्रूट्स ठेवले, व्हेजिटेबल्स ठेवले, ओके, मीट ठेवलं, फिश ठेवलं, and if the refrigerant leaks and react with that material, at that time, that may change the properties of the materials, that may change color, that may change taste, that may change smell, okay, such type of properties may get changed, okay. That's why if refrigerant leaks and comes in contact with the such material, stored material, it should not affect the properties of the material, should not affect the properties of the material. These are the 4 chemical properties, okay, of the refrigerant. Next, that is physical properties of the refrigerant. Physical properties of the refrigerant. Under physical properties, first property, that is stability. That is stability. Now, the refrigerant should be stable throughout the system, okay, at variant temperatures and pressures, at higher temperatures and pressures. It means that the chemical composition of the refrigerant आता समजा आपण बघितलेलं आहे ॲझिओट्रोप्स, ज्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ रेफ्रिजरंट्स आहेत, ओके, किंवा आपण हॅलोजन्स बघितलेले आहेत, ओके, ज्याच्यामध्ये बघा CCl2F2, डायफ्लोरोमिथेन हा रेफ्रिजरंट होता, ओके. आता हा रेफ्रिजरंट समजा if it decomposes at different temperatures, or if the mixture of refrigerant is there, azeotrope type of refrigerant is there, okay, at that time, if it is decomposes at different temperatures or different pressures, okay, it will affect the material which is used in the system for carrying the refrigerant, okay. That's why the refrigerant should be stable throughout the system at different temperatures and pressures, okay. The refrigerant should be stable. B, that is
The refrigerant should not be corrosive. The refrigerant should not be corrosive. If it is corrosive, what will happen? If the refrigerant is corrosive, that will react with the tubes which are carrying the refrigerant in the system, okay, and it will reduce the life. One thing. Second thing, it may, when the refrigerant react with the tubes material, okay, its chemical composition may get changed. That is the problem. Again, life of the system, that will get reduced, okay, that is the thing. Now generally the ideal refrigerants are non-corrosive refrigerants, and the Freon group of refrigerant, that is again non-corrosive with practically all metals, and the ammonia is only used with the iron and steel, okay, that is the all the Freon group refrigerants that are non-corrosive. And ammonia, okay, ammonia ज्या ठिकाणी रेफ्रिजरंट असेल त्या ठिकाणी बघा आयर्न और स्टील जे आहे ते काय केलं जातं, त्याचं मटेरियल जे आहे ते ट्यूबला वापरलं जातं, ओके, दॅट इज द थिंग, दॅट इज corrosive properties. The refrigerant should not be corrosive with the material. Third property, that is viscosity. Viscosity means what? The definition of viscosity is, it is the resistance offered by one layer of fluid to the another layer. One layer of fluid to the another layer. Now water is less viscous than oil. ऑइल जे आहे त्याची विस्कोसिटी कशी आहे, वॉटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे समजा इफ द फ्लूइड फ्लोज, ओके, इफ these two layers are considered, ही पहिली लेयर आणि त्याच्यावरती दुसरी लेयर असेल, ओके, समजा फ्लूइड जे आहे ते फ्लो होते, तर या खालच्या लेयरनं वरच्या लेयरला जे अपोजिशन रेजिस्टन्स केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज विस्कोसिटी, ओके. इफ मोर विस्कस रेफ्रिजरंट्स आर यूज्ड, ज्याची विस्कोसिटी जास्त आहे, म्हणजे आपण म्हणतो दाट आहे, ओके, जसं बघा हनी, मध जो आहे त्याची विस्कोसिटी जास्त आहे, ऑइल त्याची विस्कोसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. वॉटरच्या कंपॅरिझनमध्ये त्याची विस्कोसिटी कशी आहे, जास्त आहे, ओके. इफ द रेफ्रिजरंट इज विस्कस, व्हॉट विल हॅपन ड्यूरिंग फ्लो ऑफ द रेफ्रिजरंट throughout the system, when it will flow through the pipe, okay, the resistance offered by pipe material to the viscous fluid, that will be more. It means more power will get required, okay. That's why the viscosity of the refrigerant should be low. That should be low. The viscosity of the ideal refrigerant should be low, okay. Then if the viscosity is less, the resistance offered to the refrigerant, okay, by the tubes material or wall of the tube, that will be less, okay. That may be to the liquid refrigerant, that may be to the vapor refrigerant. Next, that is leakage tendency. Leakage tendency. Leakage tendency. ओके, तर लिकेज टेंडन्सी म्हणजे बघा, रेफ्रिजरंट समजा जर लीक झाला सिस्टीम मधनं, तर आपल्याला तो डिटेक्ट करता आला पाहिजे. इट शुड हॅव अ odor, special odor, so that we can detect that is refrigerant is leaked. म्हणजे बघा, जर आपल्या घरी घरगुती गॅस जर आपण म्हटला बघा, LPG असेल किंवा बायोगॅस असेल, समजा जर लीक झालं तर आपल्याला पटकन त्याचा स्मेल जो आहे तो काय होतो, कॅच होतो, आपण म्हणतो की गॅस लीक झालेला आहे. तसं रेफ्रिजरंट शुड हॅव अ लीकेज
टेंडन्सी. ओके, आणि कुठून लिकेज झालेला आहे हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता बघा, जर अमोनिया रेफ्रिजरंट असेल, अमोनिया रेफ्रिजरंट आता मला जर लिकेज झालाय तो डिटेक्ट करायचा असेल, तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, अमोनियाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर मी अमोनियाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर मी सल्फर जर आणलं, ओके, गंधक जर आणलं, तर त्याच्या व्हाईट फ्युम्स निघतात. तर त्याच्या काय होतात, व्हाईट फ्युम्स निघतात. बिकॉज दॅट ammonia will react with the sulfur and white fumes will get generated, and we can detect that where leakage of the refrigerant is takes place, at which joint or at which place the leakage of the refrigerant is takes place, that we can detect. That's why the refrigerant should have the leakage tendency. Now the refrigerant leakage should be detectable. Should be detectable. Okay, आपल्याला ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. That is the thing. Okay, these are the properties or desirable properties of the refrigerant. Refrigerant चे desirable properties आहेत. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Write 4 desirable properties of the refrigerant. Okay, MCQs विचारलं तर evaporator and condenser pressure should be less than atmospheric, more than atmospheric, equal to atmospheric. तर नेहमी should be more than atmospheric. Okay, freezing temperature should be low or high, that should be low. Boiling temperature, that should be low. Critical temperature and pressure, that should be high. Latent heat of vaporization, that should be more. Latent heat of liquefaction, that should be less. Okay, flammability, the refrigerant should be non-flammable. Toxicity, the refrigerant should be non-toxic. Solubility of water, that should not soluble with the water. Effect on stored material, the refrigerant should not affect the properties of stored material. Stability, the refrigerant should be stable throughout the system. It should not decompose at varying temperatures and pressures. Corrosive property, the refrigerant should not be corrosive, that should not react with the tube material. Viscosity should be low so that the resistance to the flow that will be less. That is the thing. And leakage tendency, that leakage of the refrigerant, that should be detectable. Okay, these are the properties of ideal refrigerant, we can say, or desirable properties of the refrigerant. Okay, now in next lecture we will discuss about the designation of the refrigerant and some more topics.